नाशिकमधून महाशिवरात्री निमित्तानं त्र्यंबकेश्वर मंदिराला विद्युत रोषणाई केली गेली आहे। सकाळी 3 वाजता विधिवत पूजा करून मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं केलं गेलंय। भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। आलेल्या सर्व भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी उद्या रात्री 9 पर्यंत मंदिर दर्शनासाठी सुरू राहणार आहे। 24 तास मंदिर सुरू राहणार असल्यानं सर्व भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। महाशिवरात्री निमित्तानं मंदिर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं गेलं आहे। आज महाशिवरात्र आणि त्र्यंबकेश्वर मध्ये प्रचंड भाविकांची गर्दी उसळलेली आहे। आज सकाळी आपण इकडे बघत असाल त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडनं प्रचंड अशी रोषणाई विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली। अनेक प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये देवस्थान ट्रस्टने येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता नियोजन केलेले आहे। तसेच गावच्या लोकांसाठी सुद्धा उत्तर महाद्वाराने जाळीच्या गेटने दर्शन करण्याचे नियोजले आहे। आणि येणाऱ्या भाविकाला दर्शनाला उशीर झाल्यास त्याला त्या ठिकाणी पाणी त्यानंतर उपास असल्या कारणाने चिक्की देण्याचे नियोजन हे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने केलेले आहे।